आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शिंदे सरकार पर दबाव तंत्र की राजनीति करने का आरोप लगाते हुए उद्धव बालासाहेब गुट के पदाधिकारियों द्वारा गुरुवार को विरोध प्रदर्शन किया गया था। इसके परिणाम स्वरूप पुलिस ने स्वतः संज्ञान लेते हुए 19 कार्यकर्ताओं के खिलाफ मामला दर्ज किया है। बता दें कि बुधवार को शिंदे सरकार के पक्ष में फैसला आने के बाद उद्धव गुट द्वारा इसे गंदी राजनीति बताया गया। बुधवार को कैंप 3 के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर उद्धव गुट के तमाम कार्यकर्ता काले झंडे लेकर सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए पहुंच गए। महाराष्ट्र सरकार के खिलाफ नारेबाजी व विरोध प्रदर्शन करने के कारण 19 लोगों पर मध्यवर्ती पुलिस द्वारा मामला दर्ज किया गया है। इस विरोध प्रदर्शन में उप जिला प्रमुख राजेंद्र साहू, शहर प्रमुख रविंद्र सिंह भुल्लर, उप शहर प्रमुख दिलीप मिश्रा, भगवान मोहिते, शिवाजी जावले, राजन बेलकर, दशरथ चौधरी, अवतार सिंह, आदिनाथ पालवे, अशोक जाधव, शिवाजी हावले, सतीश शिंदे व तमाम पदाधिकारी मौजूद रहे। 10 तारखेला जो नार्वेकर साहेबांनी जो चुकीचा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामुळं उल्हासनगर नाही तर पुऱ्या महाराष्ट्रातून लोक संतप्त झाले। संताप त्यांनी व्यक्त केलेले जागोजागी। जसं सरकारला खुशी झाली त्यांनी ही खुशी जाहीर केली, तसे दुःख झाल्यामुळे आहे ना आम्ही ही काल 11 तारखेला शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले आणि सरकारचा निषेध केला की चुकीच्या निर्णयाला तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्ही पायाखाली तोडवताय, संविधानाचा अपमान करताय। त्यामुळे आम्ही तो काल निषेध केला आणि निषेध केला म्हणजे त्यात कोणाचा विषय काय अपशब्द वापरलेला नाहीये। आणि ते हे करताना त्यांनी आज आमच्या 19 लोकांवर काही कारण नसताना गुन्हे दाखल केलेत। हे बरं नाही वाटत। सत्ता तुमची, सरकार तुमचं, दंडशाही तुमची म्हणून कोणावर तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करताय। ते एवढंच म्हणणं आहे सरकारला की जे आहे ते सत्याने चाला, सत्याने वागा, आमचं हेच म्हणणं आहे। आणि त्यात उद्या 13 तारीख शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख पद कुटुंब प्रमुख आज अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कलवा ह्या साईडचा दौरा आहे। त्यांचंही एकदम जोराने जोशमने स्वागत होत आहे। हे बी काही लोकांना खूप डोळ्यात खपतं म्हणून त्यांनी हे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केलेले आहे। एवढंच बोलायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।